अत्याचार व मर्डर केसमधील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणीकरिता अमरावती येथील विविध महिला संघटनांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। बदलापूर व कोलकाता महिला डॉक्टर बदलापूर येथील चिमुकल्यांवर झालेला अत्याचार तसेच कोलकाता महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार व मर्डर केस या संदर्भात आरोपींवर कठोर कारवाई त्वरित झाली पाहिजे। तसेच या घटनांचा जाहीर निषेध करून महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदे करण्यात यावे व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महिलांनी रॅली काढून अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं, ज्यामध्ये नारी शक्ती महिला मंडळ बहुउद्देशीय संस्था, तथागत फाउंडेशन, लुंबिनी मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, मुस्लिम महिला मंडळ, विश्वजा बहुउद्देशीय संस्था, शिवशक्ती कॉलनी आणि प्रज्ञाज्योती महिला मंडळ वरुणनगर अमरावती यांचा समावेश होता। यावेळी कल्पना नाईक, पूनम मेश्राम, भारती गुडदे, मिराज खान, शबनम फिरदोस, रेहाना खान, सरिता नागदिवे, संध्या हटकर, पिंकी मोटगळे, वनमाला वानकडे, उषा उईके, सविता भगत, प्रतिभा भोगे, वर्षा आसोडे, प्रिया मेश्राम, माधुरी अंभोरे, संमिश्रा शेंडे, आराध्या अंभोरे इत्यादी महिला उपस्थित होत्या। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा। मी भारती गुडदे। आज आम्ही इथे निषेध करण्यासाठी आलेलो आहोत, कारण बदलापूरला जे 2 मुलींसोबत झालेलं आहे ते एवढं भयानक कृत्य घडलेलं आहे की एवढ्या छोट्या छोट्या मुली आम्ही घरी सुरक्षित नाही, दारी सुरक्षित नाही, शाळेत सुद्धा मुली त्या सुरक्षित नव्हत्या। त्या छोट्या छोट्या 2 मुली शौचालयाला गेल्या आणि तिथे त्या अक्षय मात्रे जिथं तो कार्य करत होता त्यांनी त्या मुलीशी भयानक कृत्य केलेलं आहे। या अशा दरिंद्याला फाशीच्या आधी त्यांचे, मला तर असं वाटते, त्यांचे एक अवयव कापण्यात यावे आणि त्यांना कशी आपल्याला त्रास होतो हे त्याला कळल्यानंतरच फाशीची शिक्षा देण्यात यावी असं आमचं निवेदन आम्ही प्रशासनाला दिलेलं आहे। आणि राहिलं तर ते कोलकाता, आता ते कोलकात्याच्या इथे जी मुबिता होती त्या मुबिताचा काय दोष होता? ती तर जनतेची सेवा करत होती ना। 2 वाजता बिचारी आराम करायला गेली। आराम करायला गेल्यानंतर तिच्यावर जे घटना घडली ती रात्रीचे 2 वाजता घडली। म्हणजे तिचे जे संस्थापक होते आणि तिथे जे बसलेले जे असतात कार्यकर्ते आणि ते काय झोपी गेले होते का की कोणताही येईल आणि कुठेही जाईल? ती तर झोपून होती ना। मग तिची व्यवस्था का बरं करण्यात आली नाही आहे? म्हणजे महिला ज्या सुरक्षित ह्या घरी नाही आहे, दारी नाही आहे, यांनी कार्य करावं कसं, यांनी काम करावं कसं? मला एवढं बोलायचं आहे। आणि त्या प्रशासनाला एकच आमची विनंती आहे की सगळ्यांना फाशी झालीच पाहिजे, फाशी झालीच पाहिजे।